नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व JSS रायगडच्या माध्यमातून नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता जनजागृती कार्यक्रम संपन्न। प्रथमोपचार पद्धती, पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण व स्वच्छता कार्यशाळा बोर्ली पंचतन श्रीवर्धन येथे संपन्न। कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्था रायगड या योजनेत कार्यरत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या नर्सिंग सहाय्यक प्रशिक्षण लाभार्थींसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता जनजागृती व कौशल्यवृद्धी क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी बोर्ली पंचतन श्रीवर्धन येथे संपन्न झाले। जनशिक्षण संस्थान रायगडचा संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा विल्हेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराकरता महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्स व आरोग्य सेवा तज्ज्ञ इत्यादींचे मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता कार्यशाळेचे जनजागृती व कौशल्यवृद्धी क्षमता बांधणी या कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी बोर्ली पंचतन श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक अतिथी म्हणून डॉक्टर आकांक्षा तांबे, ॲडव्होकेट विनयकुमार सोनावणे, श्री रुपेश गमरे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सौ शीतल तोडणकर, प्राध्यापक कानिप भोसले, प्राध्यापक कल्पना देवगावकर यांच्या समवेत साधन व्यक्ती सौ विप्राली पुसाळकर, सौ रोहिणी सोनावणे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुमारी भाग्यश्री पुसाळकर व रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रशिक्षणात कार्यरत स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा उत्साहात पार पडली। सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये आरोग्य सेविका स्वच्छता कर्तव्य जबाबदारी या विषयावरती सौ शीतल तोडणकर, वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी व महत्त्व या विषयावरती डॉक्टर आकांक्षा तांबे, वैद्यकीय क्षेत्रातील कायदेविषयक बाबी या विषयावरती ॲडव्होकेट विनयकुमार सोनावणे, प्रथमोपचार पद्धती व जीवन कौशल्य या विषयावरती श्री रुपेश गमरे, किशोरवयीन मुलींचे आरोग्य या विषयावरती प्राध्यापिका कल्पना देवगावकर, JSS व्यवसाय प्रशिक्षणाची गरज या विषयावरती सौ विप्राली पुसाळकर यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन झाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर श्रीवर्धन। रक्त म्हटल्यानंतर कारण ह्या ज्या काही जखमा होत असतात त्या वेगवेगळ्या असतात, नैसर्गिक असतात, मानवनिर्मित असतात किंवा काही कीटक सुद्धा काटून होत असतात। मग ही जी काही जखम झाल्यामुळे जखम दिसत नाही, त्यामुळे बघणाऱ्याला पण भीती वाटत नाही। ते म्हणतात नाही छोटंसं आहे वरच्या आरोग्य सेवा तुम्ही नर्स म्हणजे आज नर्सिंगचा प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग कोर्सची पण 6 महिन्याचा हा कोर्स घेतला मी इथे। भारताची कल्पना ही एक स्वच्छ व विकसनशील देशाची होती। महात्मा गांधींनी भारत माते